काय प्रकार निदर्शनास आलेला आहे? मुलींचा जो आरोप आहे त्यात कितपत तथ्यता आहे आणि काय कारवाई करण्यात आली एक स्वयंपाकी आहे, त्या स्वयंपाकी आणि एक शिपाई बायसोद कर्मचारी यांच्यामध्ये एक संवाद झाला. त्याच्या रेकॉर्डिंग बाहेर आलं तर त्यामध्ये काही असे शब्द होते जे विद्यार्थ्यांना त्या आरोग्याला घातक असे शब्द प्रयोग त्या ठिकाणी केले गेला. आणि ही बाब लक्षात आल्यानंतर आम्ही संबंधित कर्मचाऱ्याला त्याची बदली केली. तिथं ते बायसोद कर्मचारी असल्यामुळे त्यांना सेवेतच आपण कमी केलेलं आहे. याच्या पुढे मुलांची मागणी आहे गुन्हा दाखल करण्याची, याबाबत काय कारवाई केली? तर त्या गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने आमची कारवाई चालू आहे, ती आपण करतोय. ते इतपत ते टेम्पररी कर्मचाऱ्यांची इतपत मदत केली की विद्यार्थ्यांच्या अन्नामध्ये किंवा पाण्यामध्ये विष प्रयोगाचा प्रयत्न किंवा समथिंग विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक असा प्रयत्न, ही मोठी बाब नाही म्हणता येणार. नाही, हे जे काही झालं ते खूप चुकीचं आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे. आणि सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची सुद्धा बदली आपण करतोय आणि यानंतर अशा पद्धतीचं वर्तन कुठल्याही भारत कर्मचाऱ्यांकडून होणार नाही याबाबत संबंधित कंपनीला सुद्धा आम्ही तशी आपण सूचना आपण देतो. वॉर्डनच नाही हॉस्टेलला नाही, आपल्याकडं रिक्त पद आहेत गृहपाल्याचे, आपण अतिरिक्त पदभार देऊन आपण कामकाज करून घेतो. माझे नाव सविता उत्तम थोराटे, मी मोडची आहे आणि आम्ही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह होडतर्फे हवेली नंदुरबार इथं आम्ही वसतिगृहात राहतो. आम्ही इथं शिक्षण घ्यायला आलो तर कुंदन पावरा नावाची जी एक कर्मचारी आहे तिने आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिने पाण्यात किंवा जेवणात औषध टाकण्याचा प्रयत्न गेलेला आहे. आमच्याकडे ह्या गोष्टींचे प्रूफ पण आहेत. ती व्यक्तीला असंच आम्हाला फ्रीडम द्यायची नाही. ती व्यक्ती स्वतंत्र फिरायला नको, तिला कुठल्याही परिस्थितीत अटक करायची आहे आणि तिच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचंय तिने का म्हणून असं केलं, एवढ्या 22 मुलींचा जीव घेण्याचा प्रयत्न का केला तिने, तिच्याकडून हे आम्हाला जाणून घ्यायचं. ती एकटीच नाही, तिच्यासोबत 2 व्यक्ती पण आहे तिच्या प्लॅनिंग मध्ये सामील. त्यांना सुद्धा विचारायचं आहे की का म्हणून जीव घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला एवढ्या 22 मुलींच्या. आणि आम्ही 3 तासाचं आंदोलन करत होतो सर, साहेबांनी काही ऍक्शन घेतली नाही. त्या व्यक्तींना आम्ही प्रेझेंट करायला लावत होतो, ते अजूनपर्यंत इथं उपस्थित झालेले नाही. आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे, दुसरं आम्हाला काहीही नको. तिने काय केलं, कशासाठी केलं किंवा का करणार होती हे आम्हाला जाणून घ्यायचंय बस. मला सांग, टोटल किती मुलींचं हॉस्टेल आहे ते? सर एकूण संख्या पूर्ण 60 आहे, पण सध्या मेडिकल स्टुडंट आहेत फक्त, कारण मेडिकल स्टुडंटला सुट्टी भेटत नाही. मेडिकल फक्त 22 विद्यार्थी आहेत, तर 22 विद्यार्थ्यांचा घात करण्याची मोठी प्लॅनिंग चालू होती सर. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा काही ऍक्शन घेतली नाही. आम्ही 2 दिवसापासून ते कळवलंय सर, तरी सुद्धा काही ऍक्शन घेतली नाही. म्हणून आम्हाला आज हे आंदोलन करावं लागतंय. 2-3 दिवस होऊन गेले सर, आम्ही ही गोष्ट त्यांच्या कानावर टाकली. 3 दिवसांनंतर ते आज ऍक्शन घेत आहेत. आज ते गुन्हा दाखल करायचं सांगताय सर. आम्ही बाहेर बसलो म्हणून त्यांनी आज पाऊल उचलला सर. उद्या उठून जर मुलीचं काय होऊन गेलं असतं सर, यांनी काय उत्तर दिलं असतं आमच्या पालकांना? आणि सर काय झालं का, पुरावे आहेत असं सांगतात सर. हे मग आमचा जीव घेतला असता, मग काय केलं असतं, सगळेच गेले असते ना. सर आम्ही कॉल केला आणि सर कॉल केला आम्हाला. आम्ही जर त्यांना आमच्या न्यायासाठी कॉल करतो तर ते काय सांगतात, आम्हाला आमचे नाव विचारून घेतात सर. हे टार्गेट करण्यासाठी नाव विचारतात का आणि एवढं सांगतात तुम्ही अभ्यास करा. सर आमचा जीव पण जाईल, मग आम्ही अभ्यासच करू का? इथं आम्ही शिक्षणासाठी पाठवलेले सर, आई वडिलांनी. आमचा जीव गेला असता तर काय उत्तर दिलं असतं सर? आई वडिलांना भरून नमस्कार, मी ओम येवले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शहर सभापती. तर रात्री विद्यार्थ्यांकडून आम्हाला कॉल आला की विद्यार्थ्यांमध्ये असं विष बाधेचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे आम्ही सकाळी तात्काळ त्या विद्यार्थ्यांच्या जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेल ठिकाणी जाऊन भेट दिली, सगळा प्रकार समजून घेतला आणि ज्यांनी विषबाधा केलेली तो गुन्हेगार सुद्धा फरार आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे विद्यार्थी परिषदेकडून आणि लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. तर ते सांगत होते की तुझे नाव काय आहे म्हणे, पर्सनली नाव घेऊन टार्गेट करत असतात. आणि आम्ही 1 किलोमीटर आमच्या कॉलेज आहेत तिथून, आम्हाला एवढं लांब चालून जावं पडतं. आणि यांनी जर आम्हाला जर टार्गेट केला आणि आम्हाला जर काय केलं तर याची वाली जबाबदारी कोण घेणार आहे सर, ते पण आम्हाला सांगा. आमच्या इथं सिक्युरिटी गार्ड नाही, आम्हाला प्रॉपर वॉर्डन नाही सर, तिथं प्रॉपर वॉर्डन नाही. आम्हाला सगळ्या सुविधा पाहिजेत आमच्या हॉस्टेलला. आता आम्ही किती दिवसांपासून कंप्लेंट करतोय, पण कोणी अजून काय केलेलं नाही सर आमच्या हॉस्टेलसाठी. काय नाव आहे तुझं आणि काय अडचण आहे? माझं नाव प्रज्ञा थोरात आहे, मी शिरपूरहून आहे आणि मी आपल्या नंदुरबारच्या मागासवर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहात राहते. तर विषय असा झाला होता की कुंदन पावरा नामक एक व्यक्तिमत्व आहे, तिने म्हणजे मुलींचा जीव घेणा प्रकार केला होता. 22 मुली आम्ही हॉस्टेलला प्रेझेंट होतो, तर तिने असा प्लॅन केला होता की पाण्यात किंवा जेवणात
आपण विष टाकू आणि मुलींची हत्या करू असा प्रकरण केला आहे. आमच्याकडे त्याचे रेकॉर्डिंग आहे, म्हणजे आमच्याकडे प्रूफ पण आहे. तर आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करायच्या, आम्हाला जी व्यक्तिमत्व आहे, जी गुन्हा करणार होती ती आम्हाला इथं उपस्थित पाहिजे आणि काही कारण नसताना ती हे आमच्यावर करणार होती, तर ती व्यक्तिमत्व आम्हाला इथं उपस्थित पाहिजे. आम्हाला कारण जाणून घ्यायचं आहे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. गेल्या किती दिवसापासून हा सगळा प्रकार चालू गेल्या होता? 15 दिवसापासून हा प्रकरण चालू होता, पण आमच्याकडे प्रूफ नव्हतं. पण आता आमच्याकडे प्रूफ आहे आणि त्या जी व्यक्ती आहे ती कुंदन पावरा, तिला अटक झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही हॉस्टेलमध्ये 3 तासापासून आंदोलन करत होतो, पण काहीच झालेलं नाही. आमचे वंचित बहुजन आघाडीचे सदस्य आले, विद्यार्थी समितीचे सदस्य आले, त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे आणि आता तरी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. मी पहिले काय विचारलं, मी कॉल केला त्यांना, तुझं नाव काय? सर यांना नावाशी काय घेणं देणं आहे? आमच्या प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा ना सर. आणि विषय काय होता, पोरींच्या मरणाचा विषय होता. पोरींना जीव घेण्या प्रकार केला यांनी विष टाकून. तर त्यांनी आमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे, आम्हाला त्यांनी न्याय द्यायला पाहिजे. तर ते काय करताय, या कर्मचाऱ्यांना काढा, त्या कर्मचाऱ्यांना काढा, म्हणजे आमच्या जीवाची काही पर्वाच नाही सर. लोकांना माहिती नाही सर. जर त्यांना माहिती पडलं तर काय होणार सर? गोरगरिबाची लेकरं येतात सर, आमची घरं एवढी लांब आहेत, कुठल्या वेगवेगळ्या जिल्ह्याहून आलेले आहे. सर आम्ही गरीबाचे लेकर आहे, शेतकरी, आमचे आई वडील, मग आम्हाला न्याय भेटायलाच पाहिजे की नाही? आमचा पूर्ण ग्रुप आहे सर. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार आहे. ऊन वारा पाऊस सगळं आला तरी आम्ही आंदोलन थांबवणार नाहीयेत सर. नाही सर, घर पण नाही, घरातली लोक पण असतात सर मध्ये. एवढा सुनसान रस्ता आहे, रस्त्यात जर आमच्या सोबत काही झालं तर सर ती व्यक्ती जर असं स्वतंत्र फिरत राहिली सर, रस्त्यात आम्ही एकटे दुखते येतो सर, कॉलेजला एकटे जातो. जर तिने मध्यंतर जर काय केलं, माणसं लावून जर आमच्या घात करण्याचा प्रयत्न केला, हे काय उत्तर देतील सर? यांच्याकडे काय उत्तर असणार आहे? आमच्या जीवाचे जास्त कमी झालं तर गेटवर आम्हाला सेक्युरिटी सुद्धा नाही सर, लाईट सुद्धा नाही सर. त्या रस्त्यावर आम्ही एकटे दुखते येतो. जर अर्ध्या रस्त्यात जर काय केलं सर त्या व्यक्तीने, तर हे काय उत्तर देणार आहे? सेफ्टी सांगून कुठली सेफ्टी प्रोव्हाइड केली हो सर यांनी आमच्यावर? नेहमी एससीच्या मुलींवर का अत्याचार होता सर? गेल्या 48 तासापासून आज पूर्ण 50 तास झाले तरी अजून काही सुद्धा ऍक्शन घेण्यात आलेली नाहीये. मग आम्ही अत्याचार सहन करू का? जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही ना तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये. बाबासाहेबांचा सरसरचं रक्त आहे, आम्ही इथून हलणार नाही म्हणजे हलणार नाही. समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये नेमकं काय प्रकार झालेला, आपलं काय निदर्शनास आलेलं आहे? आमच्या निदर्शनास असं आलंय की ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनींनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. मी वंचित बहुजन आघाडीच्या तळोदा तालुका अध्यक्ष विशाल सामुद्रे, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. आम्ही लगेच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि तिथे समाज कल्याणचे आयुक्त होते सुंदरसिंग वसावे साहेब. आम्ही त्यांना विनंती केली की जी महिला आहे कुंदन पावरा नामक आणि तिथले जे कर्मचारी आहे त्यांनी या विद्यार्थिनींना विषबाधा करून त्यांच्या जेवणात किंवा पाण्यात विष टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.